काही वेळेला स्वार्थासाठी केलेलं दान सुद्धा तुम्हाला फायदा देऊन जातं. त्याचं एक उदाहरण सांगते. एक उपाय आहे छोटासा. जर हा नियमित केला तर याचे फायदे असे होतात की आपल्या पाठीमागे चाललेली जी काही निगेटिव्हिटी असेल, एखादं दुर्भाग्य चाललेलं, बरेच दिवस झाले एखाद्या त्रासातून तुम्ही चाललेलं आहे आणि तिथून बाहेर पडण्याचा काही तुम्हाला मार्ग मिळत नाहीये, मग काय करायचं? अशा वेळेला हा उपाय तुम्हाला फार कामात येतो आणि त्याच्यासाठी फार काही खर्चही लागत नाही. थोड्याशा म्हणजे 10-20 रुपयाच्या पैशामध्ये आपण तो उपाय करू शकतो. मात्र त्याच्यासाठी एक काचेचा ग्लास लागेल तुम्हाला, स्वच्छ ग्लास असावा. त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत आणि त्यामध्ये 4 1 रुपयाचे कॉईन जे असतात ना ते फक्त त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि तो जो ग्लास आहे तो घरामध्ये एखाद्या स्वच्छ, ज्या ठिकाणी स्वच्छता आहे, शक्यतो जर का तो ईशान्य दिशेला ठेवता आला तर उत्तमच आहे, तर तिथे ठेवावा. 8 दिवस तो तसाच ठेवायचा आहे. नंतर मग 8व्या दिवशी तो ग्लास काढून घ्यायचा आणि त्या ग्लासमधले कॉईन काढून पुन्हा नवीन ग्लासमध्ये ते ठेवायचे. आणि ते जे तांदूळ आहेत ते कुठेतरी जाऊन, म्हणजे जिथे मुंग्या तुम्हाला दिसतील, कारण की सगळीकडेच मुंग्या असतात असं नाही. हल्ली फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो आपण आणि मग त्या फ्लॅटमध्ये तुम्हाला मुंग्या कुठे मिळणार? मग कुठे औदुंबराच्या झाडाच्या, म्हणजे औदुंबर म्हणजे उंबराचं झाड म्हणतात, तर ते तिथे असतात. किंवा जिथे अशी भुसभुशीत माती वगैरे असते तिकडे मुंग्या दिसतील. मुंग्यांना ते तांदूळ तुम्हाला खाऊ घालायचे आहेत आणि पुन्हा नवीन ग्लास भरून तुम्ही पुन्हा तिथे ठेवू शकता. तसंच सेम 4 कॉईन टाकून कुठल्याही दिवशी करा आणि त्याचं म्हणजे परिणाम मात्र असेल. ह्याच्यामध्ये तुम्ही करणार स्वार्थासाठी की माझ्या पाठीमागची दरिद्री जाऊ दे, माझ्या पाठीमागचं जे काही दुर्भाग्य चाललेलं आहे ते जाऊ दे, माझ्या पाठीमागे असलेला त्रास निघून जाऊ दे, म्हणून हा उपाय तुम्ही करणार आहात. पण तुमच्या हातून नकळत ते मुंग्यांना दान होणार आहे आणि त्या दानाचं महत्त्व इतकं मोठं आहे की त्या मुंग्या तुमच्यावर असलेलं कुठलंही आर्थिक संकट त्या ठेवणार नाहीत, द्यायचं काम करतात. म्हणून म्हटलं की स्वार्थासाठी जरी केलं तरी ते पुण्य तुमच्या हातून घडल्यामुळे तुम्हाला आपोआप त्याचे मार्ग मिळतील आणि ह्या चाललेल्या त्रासातून तुम्ही नक्की बाहेर पडाल. असा अगदी साधा, सोपा, सरळ उपाय आहे. जरूर करा आणि आई जगदंबा तुम्हाला या त्रासातून बाहेर काढो हेच तिला सांगेन मी. अशाच व्हिडिओसह पुन्हा भेटेन. जय जगदंब, जय भाऊ.